मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी काय करतो, मी गोष्ट सांगतो आणि आपण ऐकत आहोत सध्या माझीच कथा चरणहीन. तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल हे म्हणा. नसलं केलं तर करून टाका ना चॅनलला सबस्क्राईब. फुकट आहे, फ्री फ्री में है. तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करून टाका. चला पुढे चालू करूया. तर चरणींच्या मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की जयगुप्ताला पकडून आणण्याचा हुकूम अभिमन्यूंनी दिला होता आणि त्यावरून दिद्दाने त्याला धमकी दिलेली, जर त्याला काही शिक्षा झाली तर मी इकडनं माल सोडून निघून जाईल. अभिमन्यूंनी सांगितलं काय हरकत नाही, पण त्यानंतर अभिमन्यूला सारखा खोकला येत होता. बरेच दिवस खोकला चालू होता त्याचा. पुढे काय झालं बघूया ह्या भागामध्ये. अभिमन्यूच्या हुकुमाप्रमाणे सैनिकांनी जाऊन जयगुप्ताला अटक केली. रात्रभर त्याला राजमहालाच्या तळघरात असलेल्या बंदीखान्यात ठेवलं गेलं. उदयराजचा रागान तिळपापड झाला होता, पण त्याला काहीही करता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जयगुप्ताला अभिमन्यूच्या समोर दरबारात नेण्यात येणार होतं, पण खोकत असलेल्या अभिमन्यू रात्रभरात खूपच आजारी पडला. त्याचा खोकला खूप वाढला. रात्रभर त्याला खोकल्यामुळे झोप आली नाही. सकाळी जेव्हा वसुंधरा उठली तेव्हा अभिमन्यूचं अंग चांगलंच गरम लागत होतं. वसुंधरेनं राजवैद्यांना तातडीनं बोलावलं. राजवैद्य येऊन हजर झाले. प्रणाम महाराज. त्यांनी अंथरुणावर पडून असलेल्या अभिमन्यूकडे पाहिलं. अभिमन्यू खूप थकला होता. राजवैद्यांनी त्याच्या कपाळाला हात लावला. ज्वर आहे ते म्हणाले. कफदोष खूप वाढलेला आहे, थोडं पाणी द्या. बाजूला उभ्या असलेल्या दासीनं पाण्याची सुरई पुढं केली. वैद्यराज तिथंच खाली बसले. त्यांनी आपली पळशी उघडली. त्यातून एक सहाण बाहेर काढली. एक मात्रा हातात घेऊन त्यांनी ती न्याहाळली, मग ती बाजूला ठेवून दुसरी घेतली. सहाणेवर पाण्याचे काही थेंब टाकून त्यांनी सहाणेवर मात्रा थोडीशी उगाळली. मग ते चाटण त्यांनी अभिमन्यूला चाटवलं. काळजी करू नका महाराज, गंभीर असं काही वाटत नाहीये, मात्र ज्वर आणि खोकला कमी व्हायला हवाय. 2 दिवसात खोकला गेला तर मग काही चिंता करायचं कारण नाही, अन्यथा मला तीव्र औषध योजना करावी लागेल. 3-4 दिवस तेलकट, तुपकट, तिखट, आंबट काही खाऊ नका, हलका आहार ठेवा. प्रणाम करून राजवैद्य निघून गेले. ते गेल्यावर थोड्या वेळातच अभिमन्यूला आराम वाटू लागला. आणखी 1-2 दिवसात अभिमन्यू दरबारात जाणे इतका ठीक झाला. मग त्यानं जयगुप्ताला आपल्या समोर आणण्याची आज्ञा केली. जयगुप्त त्याच्या पुढे आणला गेला. अभिमन्यूनं त्याच्या गुन्ह्याची चौकशी केली आणि तो गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालं. अभिमन्यूनं निर्णय द्यायला सुरुवात केली. जयगुप्त हा गुन्हेगार असल्याचं या चौकशीतून जाहीर होत आहे, त्यामुळे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी, पण त्याच वेळी तो शाही पाहुणा आहे आणि आपला नागरिक नाही, याच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अभिमन्यूला खोकल्याची परत एकदा जोरदार उबळ आली. जरा वेळानंतर तो पुढे बोलू लागला. त्यामुळे त्याच्याकडे असलेली सर्व चीजवस्तू आणि दागदागिने जप्त करण्यात यावेत आणि त्याला काश्मीर राज्यातून कायमचं निष्कासित करण्यात यावं असा हुकूम मी देतो आहे. तो पुन्हा कधीही काश्मीरमध्ये नजरेस पडल्यास त्याला कसलीही वेगळी चौकशी न करता सरळ मृत्यूदंड देण्यात येईल. खरं बघायचं तर केलेली शिक्षा ही गुन्ह्याच्या मानानं फार सौम्य होती, पण ते उदयराजला आवडलं नाही. तो परत दिद्दाला भेटायला गेला. वा राजमाता वा. काय झालं दादा महाराज? दादा महाराज कुठले, आम्ही तर तुमचे आश्रित आहोत. पाहिजे तेव्हा पाहिजे तसं ताडा, कोण बोलणार? दादा, काही दादा वगैरे म्हणायला नको. जयगुप्ताला शिक्षा देताना माहित नव्हतं का तो माझा मित्र आहे ते? तरी त्याला शिक्षा दिली. दादाचा मान ठेवायचा नसेल कशाला दादा दादा करायचं? दादा तसं नाहीये. अभिमन्यूनं चौकशी करूनच निर्णय दिला ना. कसले तरी थातूर मातूर चौकशी केल्याचं नाटक करायचं आणि चौकशी केली म्हणायचं. कोणी म्हटलं तरी आम्ही त्या मुलीला जयगुप्तानं नेलेलं पाहिलं. यावरून त्यानं पुढं काय केलं हे खरं खोटं काय कळतं? काय नाही कळत. खोटी अदावत कशाला करेल कोण दादा? कशाला म्हणजे काहीतरी करून जयगुप्ताला फसवायला त्यानं शपथेवर सांगितलं आम्हाला की त्याचा यात काय हात नाही म्हणून. मग दादा, तो तरी खरं बोलतोय कशावरून? आजवर अनेक वेळा मी त्याला पाठीशी घातलं, तेव्हा सुद्धा त्याचे गुन्हे काही कमी नव्हते. ते काही नाही, मी इथे थांबायला नकोय तुम्हाला मायले का ना, म्हणून अशी खोटी नाटकं चाललेत. माझ्यावर सुद्धा असे आरोप होण्यापूर्वी मी स्वतःच इथनं निघून जातो. दादा तसं नाहीये. हे पा, मला सांगण्यापेक्षा आपल्या चिरंजीवांना सांगा. त्यांना म्हणावं जयगुप्त इथे माझ्या बरोबर राहिला तरच मी राहीन, मी सुद्धा काश्मीरमधून कायमचं निघून जाईल. आपली तपासणी चूक झाली असं त्याने जाहीर करावं आणि अभिमन्यूनं मानानं जयगुप्ताला परत श्रीनगरमध्ये आणावं, नाही तर मी इथून निघून जाणार. हा लोहार राजा उदयराजचा शब्द आहे. दादा, ते माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, पण आजकाल अभि माझं ऐकत नाही. तो वसुंधरेच्या शब्दानुसार चालतो. मी तरी काय करू? हे मला माहित नाही, तुमचं तुम्ही पहा.
दादा, मी अभिमन्यूशी बोलेन, पण तुम्ही असे त्रागा करून जाऊ नका. जर त्यानं आपली शिक्षा मागे घेतली नाही तर मी सुद्धा राजमहालात राहणार नाही. मग तर ठीक आहे. कशी बशी उदयराजची समजूत घातली आणि मग बऱ्याच वेळानं उदयराज तिथून निघून गेला. उदयराज निघून गेल्यावर दिदा अभिमन्यूला भेटायला गेली. प्रणाम आईसाहेब. अभिमन्यूनं तिला प्रणाम केला. जरी आज तो दरबारात गेला होता तरी तिथून परत आल्यावर तो खूप थकला होता, अंथरुणात पडून होता. कसा आहेस अभि? दिद्दानं आईच्या प्रेमानं विचारलं. एरवी ती त्याला महाराज म्हणायची, पण काही भावनिक क्षणी अभि म्हणायची. बरं, थकलोय पण. वसुंधरा दिसत नाही, गेली कुठे? नंदीगुप्त आणि त्रिभुवन सुद्धा दिसत नाहीयेत. तिची प्रकृती पण थोडी नाजूक आहे. का, तिला काय झालं आता? काही नाही, तिसऱ्यांदा दिवस गेलेत. अरे काय म्हणतोस काय? ही तर आनंदाची बाब आहे कुठे ती? त्यांच्या महालात असतील. थोड्या वेळापूर्वी तिघही इकडे होते, पण मला आवाजाचा त्रास होतो म्हणून नंदीगुप्त आणि त्रिभुवनला आत्ताच घेऊन गेली. किती दिवस गेलेत? 2 महिने व्हायला आलेत म्हणाली. अरे वा, छानच आहे की. यावेळी एक मुलगी हवी बरं का? ते बघू. पण आईसाहेब, तुम्ही अशा अचानक कशा आलात, वर्दी सुद्धा न पाठवता? अरे तुला बरं नाही ना, मी बघायला आले. तसं काय, ठीक नाही, ठीक होता मी. दरबारात गेला होतास ना आज? काय झालं तिथे? काही विशेष नाही, नेहमीच. दादा महाराज मला भेटायला आले होते. जयगुप्ताला शिक्षा ठोठावलीत म्हणे. अभिमन्यूनं एकदा रोखून दिद्दाकडे पाहिलं. दरबारात काय झालं ते जर तुम्हाला माहिती आहे तर काय झालं म्हणून मला कशाला विचारलं ताईसाहेब? अरे तसं नाही रे, मी आपलं सहज विचारलं. ठीक आहे. जयगुप्ताची आम्ही चौकशी केली, तो दोषी आहे असं आढळल्यामुळं त्याला हद्दपार करायची शिक्षा दिली. एक वेळ त्याला माफी करायला काय हरकत आहे? आईसाहेब, तुम्ही माझी चौकशी करायला आलात की त्याची रदबदली करायला? परत अभिमन्यू खोकायला लागला. अरे अभि, तसं नाही रे, त्याच्या छातीवर हात फिरवत दिदा म्हणाली. तसं नाही, पण शिक्षा जरा जास्तच कडक होतीये. आईसाहेब, राज्यात कारभारात तुम्ही ढवळाढवळ केली नाहीत तर ते सगळ्यांच्यासाठीच बरं पडेल. अरे ढवळाढवळ करत नाहीये मी, पण माझ्या माहेरचा माणूस आहे तो, त्याच्यावर अन्याय व्हायला नको इतकंच माझं म्हणणं. आईसाहेब, खरा अन्याय झालाय तो त्या मुलीवर, जिला तो उचलून घेऊन गेला. अन्याय होतोय त्या मुलींच्या पालकांवर, ज्यांना हे सगळं भोगायला लागलं केवळ तुमच्या माहेरच्या माणसाच्या हवसेपोटी. काश्मीरचा नागरिक असता तर या गुन्ह्यासाठी आम्ही त्याला सुळावर चढवलं असतं. तुमच्या माहेरचा माणूस म्हणून केवळ हद्दपारीवर भागवलंय, यात त्याला माफी का द्यायची? अभिमन्यूचा आवाज चढायला लागला होता. पुन्हा त्याला खोकल्याची उबळ आली. खोकला थांबल्यावर तो पुढे बोलायला लागला. 2 वर्ष व्हायला आली जवळजवळ. दोघं इथं येऊन नुसतं आयतं खात बसलेत. लाज नाही, शरम नाही, वर आणखी आपल्याच प्रजेवर अत्याचार. महाराज यापुढे करणार नाहीत ती, ही जबाबदारी माझी, पण यावेळी जयगुप्ताची शिक्षा रद्द करा. नाही आईसाहेब, शिक्षा अंमलात आणली जाईल, अन्यथा आमच्या न्यायदानावर लोकांचा विश्वास राहायचा नाही. ही शिक्षा होणारच. अभि, या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर मला माझ्या माहेरच्यांना तोंड दाखवणं मुश्किल होईल. आईसाहेब, त्यांचं तोंड पाहायची वेळच येऊ नये म्हणून आम्ही जयगुप्ताला राज्याबाहेर काढतोय. महाराज अभिमन्यू, मी सुद्धा शेवटचं सांगते, मी या राजमहालात राहायला हवी असेल तर शिक्षा रद्द करा. आईसाहेब, राजमहाल सोडून जायच्या धमक्या देऊन ही शिक्षा आम्ही रद्द करू, असा जर तुमचा गैरसमज असेल तर ते होणार नाहीये. तुम्हाला राजमहालात राहायचं की नाही हा निर्णय तुम्ही करायला मोकळे आहात, पण शिक्षा अंमलात आणली जाणार. रागारागानं दिद्दा तिथून निघून गेली. महालात गेल्याबरोबर तिनं इरा आणि वलगाला सर्व सामान बांधायचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिपाटकनं जयगुप्ताला काश्मीरच्या सीमेबाहेर नेऊन सोडलं. तो पुन्हा श्रीनगरमध्ये येण्याच्या पूर्वीच दिद्दा राजमहालाच्या बाहेर असलेल्या दुसऱ्या हवेलीत चालू पडली होती. दिद्दानं राजमहाल सोडला आणि आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला असल्याची घोषणा सुद्धा केली. या पुढे ती कुठल्याही प्रकारे राजकारणात भाग घेणार नव्हती, पण शेवटी ती दिद्दा होती. तिनं किती नाही म्हटलं तरी तिला सत्तेपासून फार काळ लांब राहणं शक्य नव्हतं, पण सत्ता कशी हस्तगत करायची हे तिला कळेना. अभिमन्यू जोवर वसुंधरेच्या प्रभावाखाली आहे तोवर तो आपल्याला सत्ता उपभोगू देणार नाही, याची तिला खात्री होती. काहीही करून अभिमन्यूला वसुंधरेपासून मुक्त करण्याची गरज होती. प्रतिपदा आली. नेहमीप्रमाणे दिद्दा कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जायला निघाली. रथातून ती गुहेपर्यंतच्या पायथ्यापर्यंत गेली. नेहमीप्रमाणे तिला वलगानं पाठीवर उचलून घेतलं आणि ती डोंगर चढू लागली. चढता चढता वलगा एका ठिकाणी थांबली. तशी ती कधीच थांबत नसे, पण आज तिला धाप लागली होती. दमलीस का ग वलगा? दिद्दानं विचारलं. होय राजकुमारी, एरवी कधीच इतकी दमत नव्हते, पण आता तुम्हाला उचलून चालायला लागले की थकायला होतं, वलगा म्हणाली. इतर कोणाला बोलावू का? दिद्दानं विचारलं. नको राजकुमारी, मी घेऊन जाईन तुम्हाला. जरा थोडं थांबूया, वलगानं उत्तर दिलं. मला खाली तरी ठेव, दिद्दा म्हणाली. नको राजकुमारी, एकदा ठेवलं की परत उचलणं कठीण होईल. तिला पाठुंबीवरच धरून थोडा वेळ थांबून वलगा पुन्हा चढ चढू लागली.
थोड्या वेळात गुहेत जाऊन तिनं दिद्दाला खाली ठेवलं. तिला श्वास चढला होता. कधी नव्हे ती स्वतः सुद्धा खाली बसली. किती वर्ष मला अशी उचलून घेतेस ग तू, दिद्दा तिला थोपटत म्हणाली. तुझ्यासाठी काय करू शकते मी, सांगशील मला काय इच्छा आहे तुझी? राजकुमारी, मी एक गुलाम स्त्री, विकली गेलेली, माझी काय इच्छा असणार? वलगा, तुझ्या माझ्यातलं नातं एक गुलाम स्त्री आणि तिची मालकीण इतकंच आहे का ग? दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र श्रीनगरला आलो, सगळं आयुष्य एकत्र जगलो. तुझंही वय झालंय, माझंही. मला उचलून घेणं तुला कठीण जातंय, मला माहितीये. मला पुढच्या वेळेपासून मी तुझ्या पाठीवरून येणार नाहीये. तू ये माझ्या बरोबर. इतर कोणाला तरी मी घेऊन यायला सांगेन, पण ते राहू दे. तुझ्यासाठी आजवर काहीच केलं नाही ग. तुला विचारलं सुद्धा नाही, आता विचारते. तुझ्यासाठी काय करू शकते ते माग. राजकुमारी, दोन गोष्टी मागते, चालेल? चालेल, माग. पहिलं, जोपर्यंत मी तुम्हाला उचलून नेऊ शकते तोवर इतर कोणालाही ते सांगू नका. अगं पण ते तुला सुद्धा जड जाते दिवसेंदिवस. असू दे राजकुमारी, माझा संपूर्ण जन्मच त्याच्यासाठी होता असं म्हणेन मी. वलगा, तू आयुष्यात काय केलंस असं मला जर कोणी विचारलं तर इतकंच सांगू शकते मी. आणि दुसरं, वातावरणातला ताण कमी करण्यासाठी दिद्दानं विचारलं. दुसरं म्हणजे मी वयानं तुमच्यापेक्षा मोठी आहे राजकुमारी. वय माझंही वाढतंय. उद्या जर मी नसले तर माझी आठवण काढा. माझी आठवण कोणाला होईल ना, असं जगात आणखी कोणी नाहीये. दोघी भावनिक झाल्या होत्या. किती वेळ गेला दोघींनाही कळलं नाही. चला राजकुमारी, जाऊया. तुमच्या हातात आता काही नाही हे मला ठाऊक आहे. असं का ग म्हणतेस वर्गा? राजकुमारी, तुमच्या शब्दाला मान होता तेव्हा कदाचित तुम्ही इतर काही इच्छा पूर्ण करू शकला असतात. पण आता दुर्दैवानं तसं उरलं नाहीये. तुमचं नाव तरी जगात किती वर्ष राहील माहीत नाही, आणि तुमचंच नाव राहील की नाही माहीत नाही. तर माझ्यासारख्या गुलाम स्त्रीला कोण कशाला लक्षात ठेवेल? राहू दे, बसा पाठीवर, निघूया. वेळेवर परत गेलो नाही तर काळजी करणारं कोणीही नाहीये, म्हणूनच वेळेवर निघूया. खरंय गवलं का तुझं? जोवर काळजी करणारं कोणी आहे तोवरच जगण्यात अर्थ आहे. आता अशा परिस्थितीत येऊन पोचलोय की आपल्या मरणानं कोणाला दुःख होईल असंही वाटत नाही. असू दे राजकुमारी, सोडून द्या. दोघी परत माघारी आल्या. रथ माघारी फिरला. धूळ उडवीत श्रीनगरमध्ये जाऊ लागला. मार्गात समोरून येणारा एक रथ अचानक थांबला. तो थांबलेला पाहताच दिद्दाच्या सारथ्यानं सुद्धा रथ थांबवला. काय झालं, दिद्दानं विचारलं. राजमाता, मंत्री हंस येत आहेत. हंस जवळ आला. प्रणाम राजमाता. प्रणाम. काय झालं मंत्रीजी? काही नाही राजमाता, मी रथातून जात होतो, अचानक तुमचा रथ येताना दिसला. बऱ्याच दिवसात भेट झाली नव्हती, वाटलं तुम्हाला भेटूनच जावं. बरं केलं आलात ते. नाही तर आम्हाला आजकाल कोण विचारतंय श्रीनगरमध्ये. तसं नाही राजमाता, अनेक वेळा तुमची कमी जाणवते. महाराज कसे आहेत? महाराज ठीक नाहीयेत राजमाता, त्यांचा खोकला बरा होत नाहीये, वाढतोच आहे. बापरे, महिन्याच्या वर दिवस झाले असतील ना? होय राजमाता, तुम्हाला राजमहाल सोडल्यालाच महिना उलटला. त्याच्या पूर्वीपासूनच खोकला झालेला आहे. राजवैद्य काय म्हणतात? ते वेगवेगळ्या मात्रा देत असतात पण गुण येत नाहीये. असं करा, उद्या राजवैद्यांना त्यांना माझ्याकडे एक फेरी मारायला सांगा, मीच बोलेन त्यांच्याशी. जी राजमाता. आणखी एक गोष्ट. काय राजमाता? आठवड्यातून एकदा तरी तुम्ही माझ्याकडे येत चला. राज्यात काय चालू आहे याच्याबद्दल निदान माहिती तरी मिळू दे मला. अवश्य येत जाईन राजमाता. दिद्दाचा निरोप घेऊन हंस निघून गेला. दिद्दा आणि वलगा परत आपल्या निवासस्थानी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच दिद्दाला नगरात फेरी मारायची लहर आली होती. तिनं रथ सज्ज करायची आज्ञा दिली. रथ निघाला. पण पूर्वी तिच्या रथाच्या बाजूला संरक्षणासाठी एकांगी असायचे, आता कोणीच नव्हतं. रथ नगरातून जात असताना काही नागरिक तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. काही तिला नमस्कार करत होते, पण त्यात आदरापेक्षा रिवाज म्हणूनच पाळला जात असल्याचं तिला जाणवत होतं. मनोमन दिद्दा दुःखी झाली. जवळजवळ 22 वर्ष ती काश्मीरमध्ये होती. यापैकी पहिली 8 वर्ष ती राजा क्षेमगुप्ताची राणी होती, तर पुढची 14 वर्ष राजमाता म्हणून तिनं राज्य सांभाळलं होतं. पण इतकी वर्ष सत्तेत असूनही जनतेच्या मनात तिच्याबद्दल प्रेम दिसत नव्हतं. हे काही योग्य नव्हतं. इतकी वर्ष मी काहीच केलं नाही का, तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला. मनोमन त्याचं उत्तर नकारार्थीच आलं. दिद्दा खिन्न झाली. रथ वळवा, तिनं आज्ञा दिली. रथ परत माघारी जाऊ लागला. दिद्दा जेव्हा घरी पोहोचली तेव्हा ती राजवैद्य येऊन थांबल्याचं तिला आढळलं. प्रणाम राजमाता, राजवैद्यांनी अभिवादन केलं. प्रणाम वैद्यराज, आज सकाळ सकाळ कशी काय पायधूळ झाडली? वैद्यराजांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. राजमाता, मला मंत्री हंस यांनी सांगितलं की तुम्ही आज बोलावलंय म्हणून. अरे हो, ते मी विसरूनच गेले. काय तक्रार आहे राजमाता? तक्रार कसलीच नाही वैद्यराज. मी महाराजांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली, पण मंत्रीजी काही धडपणे सांगू शकले नाहीत.
महिन्याच्या वर होऊन गेला. अजून महाराजांचा खोकला कमी होत नाहीये. त्यांना नेमकं काय झालंय हे सुद्धा कळलं नाही. म्हणून मी असा विचार केला की तुम्हालाच काय ते नक्की विचारावं. तसं काही नाही राजमाता. महाराज काही दिवसात बरे व्हावेत यातून. वैद्यराज बोलताना चाचरत आहेत हे दिद्दाच्या ध्यानात आलं. काय लपवताय वैद्यराज? काही नाही राजमाता. वैद्यराज, वैद्य आणि ज्योतिषी यांनी नेहमी स्पष्ट आणि खरं बोलावं असं म्हणतात. खरं खरं सांगा, काय आजार आहे महाराजांचा? मी मी हारलो राजमाता. वैद्यराजांच्या डोळ्यातून आसमानच्या धारा लागल्या होत्या. काय झालं वैद्यराज? स्पष्टपणे सांगा काय ते. राजमाता, सुरुवातीला नुसता खोकला होता, तेव्हा इतकं वाटलं नाही. मग ज्वर येऊ लागला. तेव्हा सुद्धा परिस्थिती इतकी भयानक असेल असं वाटलं नव्हतं. पण पण आवश्यक मुदतीत ज्वर उतरला नाही तेव्हा मला संशय येऊ लागला. आणि आता आता तर वैद्यराजांच्या तोंडातून शब्द फुटेना झाले. आता काय वैद्यराज? आता खोकल्यातून रक्त पडायला लागलंय. अंगी काही लागत नाहीये. महाराजांचं शरीर म्हणजे नुसता हाडांचा सापळा बनायला लागलाय. तुमचा अंदाज काय? हा राजयक्ष्मा आहे राजमाता. क्षयरोग. आजवर ह्याचा रोगी कधीच उठलेला नाही. राजवैद्य निघून गेले. पण त्यांचे शब्द त्या राजमातेच्या मनात तसेच तरंगत राहिले. आजवर ह्याचा रोगी कधीच परत उठलेला नाही. पुढे काय झालं ऐकूया पुढच्या भागामध्ये. चरणहीनच्या ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.